काय सांगू राणी मला गाव सुटना. चला की कसं सांगू राणी मला ए माग बस गाव सुटना. अरे पेव हो ग प्रथम मला लागणार दे इकडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या ब्लॉगिंग चॅनलवरती. ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वॅपी कराड आणि खूप दिवसानंतर व्लॉग शूट होतोय भावानो. तर या व्लॉगला मला सपोर्ट खूप जास्त पाहिजे कारण ऑलरेडी चॅनलचं आपले रिच डाऊन झालेलं आहे. कारण बरेच दिवस झालं मी व्लॉग करू शकत नाही, त्याच्यामुळे थोडासा रिच डाऊन झालाय. तर तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. आणि आत्ता आम्ही चाललोय मंगळवेढाला नेक्सा कॅबिनेट तोरणा साऊंडच्या ग्रँड ओपनिंगसाठी. आणि आम्ही थोडंसं किंचितच म्हणजे टाइमवरच आहे, थोडंसं लेट झालोय असं मला वाटतंय. तर निघूया, जादा वेळ न घालवता. कारण myself DJ Swapy. बघू शकता आपले ते कसलं व्यक्तिमत्व म्हणू शकतो आपण यांना. टाकाटुकू टुकटुक व्यक्तिमत्व या ठिकाणी बघू शकता आपल्या सोबत आहे. आणि पाठीमागे डीजे पवन 32 शिराळा, अरफान शेख द सिंगर बॉय आणि डीजे रॉक्सी तासगाववाला आणि मी कोपरावाला. तर भावानो शो खूप खतरनाक असणार आहे, एन्जॉयफुल होणार आहे शो. ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा. तसेच चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक ब्लॉगचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील. तसेच इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा, इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर ऑल ओव्हर पंढरपूरला जायचा विचार होता पण आता ते कॅन्सल झालेलं आहे कारण आम्हाला निघायलाच लेट झाला. बघूया पुढे काय काय होतंय. लेट्स गो. तर मित्रांनो, डीजे पवन 32 शिराळा आणि माझ्या अंगावरती गाडीची मौल्यवान जबाबदारी डीजे स्वॅपी कराड यांनी झोकून दिली आहे. आणि आम्ही दोघं जोरात गाडीचं कामकाज चालवण्याचं ठीकठाक करतोय. तर बघू शकता तुम्ही कसे ते दोघं झोपलेले आहेत. आता डिस्टर्ब न करता या ठिकाणी मला नाईलाजावरती व्हिडिओ काढावा लागतोय. तुमचाच बाबा विजय टाकाटुकू टुकटुक. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? तर भावानो नागाव पेट्रोल पंपावरती पोहोचलेलो आहे आता आणि सीएनजी भरून घेतला कारण ऑलरेडी सीएनजी आहे पण जर जाताना संध्याकाळी भेटला नाही तर प्रॉब्लेम होईल म्हणून आता सीएनजी वगैरे भरून घेतलेला आहे. पवन 32 शिराळा थोडंसं फिरायला लागलेत आणि बाबा विजय इथूनच पाठीमागे गेलेले आहेत. त्यांना ऑफिस एक इम्पॉर्टंट काम लागलेलं आहे त्याच्या अचानक, त्याच्यामुळे ते इथूनच पाठीमागे गेलेले आहेत नागावरून. डीजे अरफान बघू शकता, नवीन पदवी त्यांना दिलेली आहे, पदवीधर डीजे अरफान, डीजे रॉक्सी. ए रॉक्सी त्यांना त्यांच्या कोणाचा तरी इम्पॉर्टंट कॉल आहे त्याच्यामुळे जरा लगेच दाखवते. बघा ह्या बघा फोटो सेशन, बघा फोटो सेशन, बघा हे बघा फोटो सेशन, हे बघा 4 अँगल न, बघा 4 अँगल न. अरे कोण आहे माझ्या माग का लागलाय. देखो रुक तेरा फोटो निकाल. मैं तेरा फोटो निकालेगा, तू मेरा फोटो निकालेगा. बघू शकता आपली पसंती. आणि हा पळालेला आदमी बघा, हा पुढे बसायसाठी हा वारलेला आदमी. तर मी तर मागं बसतो तोंड वर करून. त्या बघा आरशामध्ये मी डीजे रॉक्सी साफसफाई करून नॅचरल व्ह्यू देण्यासाठी सज्ज आहेत. हाय गाइस, नॅचरल ब्युटी बघू शकता इकडं. आणि हे बघा कुरड्यातनं बाहेरच निघत झाली डुप्लिकेट आर्टिफिशियल ब्युटी ब्लॅक ब्युटी, आर्टिफिशियल ब्लॅक ब्युटी. चांद छुपा बादल में शर्मा के मेरी जाना. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. अमावस्येचा चंद्र. आणि डीजे पवन 32 शिराळा कुठे असतील त्याचा विचार तुम्ही करू शकताय. वातावरण खूप छान आहे भावनो. इकडे डोंगर आणि इकडे हायवे, त्याच्यासमोर अजून एक डोंगर आणि पवन चिक्की गार वारा आणि डीजे पवन 32 शिराळा आतमध्ये.
दरवाजा वाजलेला आहे याचा अर्थ डीजे फोन नेमका दरवाजाच वाजला. दरवाजा आणि डीजे फोन 32 गड जिंकून बाहेर आलेले. तर भावानो फायनली हा बघू शकता तुम्ही आजच्या शोचा आपला आउटफिट आणि लुक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो नवरी मुलगी आम्हाला सर्वांना चहा घेऊन आलेले. सॉरी कॉफी भाऊजी कॉफी घ्या भाऊजी. या ठिकाणी पवन भाऊजी, तिकडे स्वप्नील भाऊजी. कॉफी वा 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 हो कॉफी घ्या. थँक्यू. नवरी मुली नाव काय तुझं? पितो मी कॉफी. मला पाजणार आहेस ना. भाऊनी हे बघू शकता आपला गोलकप्पा आहे त्याने जागेवरती कब्जा केलेला आहे आणि डीजे पवन 32 मगासारखाच गाडी चालवतोय आणि मी इकडे बसलेलो आहे पाठीमागे. आता थोडस कलेक्शनचं काम चालू आहे आणि डीजे रॉक्सी तासगाव. तर असं जवळ पोहोचायला लागलोय. किती राहिले पवन शेट? अजून 60 किलोमीटर राहिले अजून. तर एक अर्धा पाऊण तासाचा रस्ता राहिलाय. अर्ध्या पाऊण तासात पोहोचतोय आणि मग राडा चालू. 2000 years later. चला पैसे भरायची वेळ झाली. चांगला हायवे वापरला त्याबद्दल. अरे हम आगे जा रे ओ पीछे जा रे. तर भावानो फायनली मंगळवेढामध्ये पोहोचलेलो आहे. 800 मीटर वर काहीतरी साऊंड आहे. तर 1-2 मिनिटात पोहोचतोय आणि मग राडा होणार राडा. ओके भावानो फायनली लोकेशन वरती पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला साऊंड दाखवतो. 1 मिनिट झाकून ठेवलेला आहे सध्या. हे बघा भावानो मोबाईलच्या नादात पोरं बघा वाया गेलेली. कंटिन्यू नुसते त्यांचं मोबाईलवरती रील बघायला चालले बघा आणि सगळी रील्स बघते. हे बघा रील्स ते तिकडे रील्स चालले इकडे नाही फोटो बघायला चालले. हे तर कंटिन्यू रील मध्ये वाया गेलेला आहे. केस वाया गेले पूर्ण. Yeah, check, mic testing, 1, 2.
Hey, myself Swabby, myself Swabby. जमलेले सर्व मित्रांचे या ठिकाणी हार्दिक असे स्वागत. वन ऑफ द बेस्ट साऊंड तोरणा साऊंड. बोले सागराचं पाणी कधी आटणार नाही, राजांची आठवण कधी मिटणार नाही. अरे हा जन्म काय हजारो जन्म झाले तरी बोले नाथशिवराय यांचा सुटणार नाही. अरे बोले यही तो अनिल पाटिल का सेटअप है. नेक्सा कैबिनेट है. और तो बेस्ट साउंड तोरणा साउंड है. मस्त बनवणार अक्षय शेठ पाटील. याला म्हणतात मार्केटचा नवीन बादशाह. तोरणा सावडे मस्त बनवणार अक्षय शेठ पवार. अरे बोले सबसे ब्राइट है SM लाइट है. अरे बोले मी करत नाही कोणाची कॉपी. myself DJ Swabby. तो बोले राडा दूंगा शाला भी DJ Swabby का तोरणा साउंड का बोले नेक्सा कैबिनेट का.
सरकार तुम्ही केलंय मार्केटच्या सरकार तुम्ही केलंय मार्केटच्या सरकार तुम्ही करताय मार्केटच्या मागून बघतो कशाला भावा लावायची समोर ताकद लावा पिटकर डोक्यात जाशील डोक्यात किंग नाही मी किंग मेकर हाय पिटकर डोक्यात जाशील डोक्यात किंग नाही मी किंग मेकर हाय अब this cabinet next cabinet ओके तर भावानं फायनली शो येणं झालेलं आहे. कार्यकर्ते बऱ्यापैकी आपलं डबिंग करायला लागले. आधी इंदोर्स यांनी मागासपासून आपलं डबिंग भरपूर प्रमाणात केलेलं आहे. काही विषय नाही. साऊंड सेटअप तिकडं आहे जो आता खोलायचा चालू आहे. सगळं झालेलं आहे बऱ्यापैकी. चलो देखते आगे लेट्स गो. तर भावानं आता आपण आलो आहे मंगळवेढ्यातील स्पेशल ठिकाणी पानवाला डीजे यांनी पानावर डीजे घेतलाय डीजेवर पान नाही आणि पान चालवण्यात आपला सत्कार होते. खाई के पान बना रहा सवाल. वैसे तो मैं पान खाता नहीं हूँ पर ये वेगड़ा पान है इसलिए खाया. सादा पान है इसमें ज्यादा कुछ नहीं है. नहीं तो गलत समझ जाओगी. तंबाखू गांजा होत नाही. विषय फक्त विषय काय नाही विषय. तर भावानं शो वगैरे एंड झाल्यानंतर जेवण वगैरे करून खूप वेळ थांबलो आम्ही. आता 12:30 वाजले असते. 8:30ला शो संपला पण जवळ 12 वाजता आम्ही निघलो तिथून. जेवायसाठी थांबलो होतो. एवढा वेळ थांबायला लागलं की काय बोलू आता. काय असू दे प्रेम हो बाकी काही दुसरा काय विषय नाही. प्रेमापोटी थांबलो. इथं पवन शेटला थोडासा चहा पिण्याची इच्छा झाली. हे काय आवडच आहे चहाला कॉफीला त्याच्यामुळे काय विषय नाही. मी फक्त उतरले मी काही चहा वगैरे काही घेणार नाही पण आपण यांच्यासोबत उतर. अजून एक 2-2.5 तास लागतील पोहोचायला. बघूया पुढं काय होतं. तर भावानो फायनली फ्लॅटजवळ पोहोचलेलो आहे. आता 3:45 वाजलेले आहेत आणि फ्लॅटजवळ पोहोचलेलो आहे. आपले कार्यकर्ते बघा साहित्य वगैरे घेऊन निघाली. तर आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक डू सबस्क्राईब हिट द बेल आयकॉन ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल. Yeah.